नमस्कार, मी अरुणा सुरेश कुलकर्णी माझ्या गीता अभ्यास या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। या चॅनलद्वारे भगवंताचं गीतेतील तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझ्या अल्पमतीने मानस आहे। या चॅनलवर आपण नवीन असाल तर हे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर ठेवा, म्हणजे पुढची सगळी नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील। माझं विवेचन आवडलं तर शेअर अँड लाईक जरूर करा। धन्यवाद। आपण 7व्या अध्यायाचे 14 श्लोक पाहिले। आता पुढचा पाठ सुरू करूया। ओम श्री परमात्मने नमः। 7वा अध्याय 15वा श्लोक। नमान दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया परुतज्ञाना सुरं भावमाश्रिताः। हीन मूढ दुराचारी माझा आश्रय सोडिती मायेने भ्रांत होऊनी आसुरी भाव जोडिती। आता भगवंताने आधीच्या श्लोकामध्ये कोणते भक्त कशी माझी माया तरून जातात आणि पहिलं तीर गाठतात हे सांगितलं। इथे भगवंत काय सांगतायत की जो भक्त दुराचारी आहे तो आणि न भजणारा भक्त कसा असतो ते सगळं सांगितलं। तर त्याचे विशेषण कसे सांगितलेत भगवंतांनी। दुष्कृतीनो म्हणजे दुष्कृत्य करणारा, मूढ म्हणजे मूर्ख, ज्याला भगवंताचं कुठलंही ज्ञान नाही आणि करून घेण्याची काही इच्छा सुद्धा नाही, आणि तो नराधम आहे म्हणजे सगळ्या माणसांमध्ये माणूस आहे असं म्हणवण्यासाठी सुद्धा तो लायक नाही, इतका तो अधम आहे, नीच आहे। आणि मायेया परुत ज्ञान, त्याचं जे काय चांगलं ज्ञान आहे ते कशामुळे सगळं हिरावून गेलेलं आहे? मायेमुळे। म्हणजे स्वतःच्या स्वार्थामध्ये, वासना, विषय, विकारांमध्ये तो इतका अडकलेला आहे की त्या चिखलामध्ये तो रुतलेला आहे, त्याच्यातून तो वरच येऊ शकत नाही। आणि त्यामुळे काय करतो की आसुरम भावम आश्रिता, म्हणजे आसुरी भावांचा आश्रय घेतो, म्हणजे तो राक्षसी वृत्तीचा असतो आणि त्याची सगळी वासना पूर्ण करण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो। असे जे सगळे मूर्ख लोक आहेत, असे जे सगळे दुराचारी आहेत, दुष्ट आहेत, अधम आहेत, ते मला भजत नाहीत असं भगवंत म्हणतात। माम न भजन प्रपद्यन्ते म्हणजे मला भजत नाहीत ते। म्हणजे असे सगळे जे दुराचारी आहेत ते फक्त स्वतःची कामना पूर्ण करून घेण्याचाच प्रयत्न करतात आणि ऐहिक उपभोग हेच त्यांचं उद्दिष्ट असतं। त्यामुळे ते स्वतःच्या वासनेसाठी कुठल्याही थराला जातात, इतके नीच असतात, अधम असतात। बघूया पुढच्या श्लोकात भगवंत काय म्हणतात। 16वा श्लोक। चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना ज्ञानी तसेच जिज्ञासू हितार्थी आणि विह्वल। आता 4 प्रकारचे भक्त आहेत भगवंताचे, त्यांचे सगळे गुणविशेष कसे आहेत ते भगवंताने सांगितलं। म्हणजे प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार, आपापल्या प्रकृतीनुसार त्या भगवंताला भजण्याचा प्रयत्न करतो। मग ह्यातले 4 प्रकारचे भक्त कोण कोण आहेत भगवंत सांगतायत की अर्थार्थी एक आहे, आर्त एक आहे, जिज्ञासू आहे आणि ज्ञानी आहे। आता हे 4ही भक्त त्यांचे विशेष काय आहेत? अर्थार्थी म्हणजे काय की सांसारिक गोष्टींसाठी भगवंताला भजणारा, किंवा धनाच्या प्राप्तीसाठी, थोडीशी तरी ऐहिक सुखाची ज्याला लालसा आहे, अशा प्रकारे तो भगवंताला भजतो, ते सगळं मला मिळावं म्हणून। आर्त जो आहे तो भगवंताचा संकटामध्ये धावा करणारा असा आहे। आणि जिज्ञासू जो आहे तो भगवंताला चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्या साधनेच्या मार्गावर तो बद्ध मुमुक्षूकडून साधकाकडे आलेला आहे, त्या अवस्थेपर्यंत तो आलेला आहे आणि तो अत्यंत तळमळीने, एकनिष्ठेने तो भगवंताची सेवा करतो, साधना करतो आणि भगवंताला चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। आता यांची उदाहरणं द्यायची म्हटलं तर आपण अर्थार्थी भक्त म्हणजे समजू की विभीषण किंवा सुग्रीव हे सगळे भगवंताचे भक्तच होते, परंतु त्यांना थोडीशी तरी त्या राज्याची लालसा होती। मग आर्त धावा करणारी द्रौपदी, ती आर्तभक्त आहे भगवंताची, की त्या सगळ्यांना म्हणून झाल्यानंतर शेवटी परत भगवंताशिवाय आपल्याला कोणी नाही म्हणून त्याचा आश्रय घेतला तिने। आणि जो जिज्ञासू भक्त आहे तो भगवंताला इतक्या चांगल्या प्रकारे जाणण्याचा प्रयत्न करतोय की तो उद्धवासारखा आहे, म्हणजे तो स्वतः इतका ज्ञानी आहे तरी सुद्धा तो गोपिकांची भक्ती कशी आहे आणि भगवंत काय एवढे त्या गोपिकांना म्हणजे उत्तम भक्त म्हणून विशेषित करतात आणि गौरवतात, ते बघण्यासाठी तो तिथे गोकुळात गेला आणि मग त्याला खरं ज्ञान झालं। तो उद्धव किंवा अर्जुन जो भगवंताकडे अत्यंत निष्ठेने सगळं ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करतोय, ते जिज्ञासू भक्त। आणि ज्ञानी हा 4था भक्त आहे। तर ज्ञानी मात्र या सगळ्यांच्या वरती
श्रेष्ठ आहे आणि ते पुढच्या श्लोकात भगवंत सांगतायत की तो कसा श्रेष्ठ आहे. पण तो कसा आहे ज्ञानी म्हणजे की जो निश्चयात्मक बुद्धी वापरणारा आहे आणि तो भगवंताचं संपूर्ण ज्ञान झालेला आणि भगवंताशीच एकरूप झालेला असा तो ज्ञानी भक्त आहे. आता पुढच्या श्लोकात भगवंत काय सांगतायत बघूया. तेषाय ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं सच मम प्रियः. म्हणजे काय की ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्ययुक्त अनन्य जो अत्यंत गोड मी त्यास तोही गोड तसा मज. म्हणजे अत्यर्थम प्रिय हा असं म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंताला तो अत्यंत प्रिय आहे आणि तो भगवंताच्या पासून कुठे दूर जातच नाही आणि भगवंतही त्याला तितकाच प्रिय आहे. मग असा भक्त कसा आहे की तो ज्ञानी आहे, तो सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे असं भगवंत म्हणतात. का बरं श्रेष्ठ आहे? कारण तो नित्ययुक्त आहे. म्हणजे काय की तो सतत एक क्षण सुद्धा विलग न होता भगवंताशी जुळलेला आहे. म्हणजे एक क्षण जरी आपल्याला त्या समाधी सुखाचा अनुभव आला तरी ती किती छान वाटते. तर मग तो तर प्रत्येक क्षणाने समाधी रूपाने भगवंताशी जोडले गेलेला आहे. आणि एक भक्तीर विशेषते म्हणजे एकाच त्या भगवंताची भक्ती अत्यंत निष्ठेने, अत्यंत साधनेने, चांगल्या मनाने आणि प्रेमाने, जिव्हाळ्याने करणारा असा तो भक्त आहे. आणि तो कसा आहे मग मला की तो मलाही अत्यंत प्रिय आहे आणि मलाही तो त्यालाही मी अत्यंत प्रिय आहे. म्हणजे ते दोघंही एकमेकांपासून कधी दूर जातच नाही. म्हणजे आपण कापराचं उदाहरण घेतलं तर त्याचा संयोग अग्नीशी झाला की तो कापूरही अस्तित्व राहत नाही आणि अग्नीचंही अस्तित्व संपतं. म्हणजे त्या दोघांचंही एकमेकांशी असा अद्वैत साधलेला आहे की तो ज्ञानी असा समजतो इतकं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा की मज पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. म्हणजे इतका सुद्धा अहंकार सूक्ष्म त्याच्यामध्ये राहिलेला नाही की तो स्वतःकडे इतकी लीनता, नम्रता घेतो आणि त्या भगवंताला अत्यंत भक्तीने पूजत राहतो. मग असा भक्त भगवंतालाही तितकाच प्रिय असतो असं म्हटले. बघूया पुढचा श्लोक. तेषाय ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं सच मम प्रियः. पुढचा श्लोक. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम् आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम्. उदार हे जरी सारे ज्ञानी तो मी चिकी स्वये जोडला स्थिर माझ्यात गती अंतिम पाहुनी. म्हणजे ज्ञानी कसा आहे ते सगळं सांगितलं भगवंताने आणि ज्ञानी श्रेष्ठ आहे हे पण सांगितलं. परंतु भगवंत तेही लगेच कबूल करतात की हे सगळेच उदार आहेत. हे 4 प्रकारचे जे भक्त आहेत ते सगळेच निष्ठेने भगवंताला भजणारे आहेत. परंतु तो ज्ञानी हा परम गती प्राप्त झालेला आणि परम उंची गाठलेला, साधनेची निष्ठा त्याची अत्यंत चांगली आहे आणि त्याच्यामध्ये परिपक्व झालेला आहे. तो असा तो ज्ञानी भक्त आहे. म्हणून मग काय की हे सगळे जरी भक्त माझेच असले, उदार असले आणि तितक्याच निष्ठेने भगवंताला भजत असले तरी सुद्धा तो ज्ञानी मात्र मीची की स्वयं म्हणजे माझाच आहे. तो तर मीच झालेला आहे जसं काही. म्हणजे ज्ञानी तो आत्मैव मे मतम म्हणजे माझाच आत्मा आहे आणि माझ्याशी तो इतका एकरूप झालेला आहे की तो आणि मी वेगळेच काढता येत नाहीत. इतका तो भगवंताशी जुळलेला आहे असं भगवंत म्हणतात की आस्तितसही युक्तात्मा मामेवा नुत्तमांगते. म्हणजे काय की तो भगवंतच एक उत्तम गती आहे आपल्याला. अनुत्तमांगती म्हणजे भगवंत हीच सगळ्यात शेवटची गती आहे आपल्याला जी चांगली मिळायला पाहिजे. मोक्षाचं निधान आहे तो, आनंदाचं समाधान आहे आणि तोच सगळ्या सुखाचं कारण आहे असं समजणारा तो आहे. त्यामुळे त्या गतीकडे जायचंय आपल्याला. म्हणून त्या भगवंताच्या त्याच विचारांमध्ये आणि त्याच योगामध्ये तो स्थिर राहतो नेहमी, कुठेही विचलित होत नाही मनाने आणि त्याच गतीमध्ये तो जाण्याचा प्रयत्न करतो आणि भगवंताला गाठण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मग असा भक्त आणि मी हे कोणी दोघे वेगळे नाहीच आहोत, आम्ही एकमेकांमध्ये मिसळलेलोच आहोत असं भगवंत म्हणतात. इतकं त्यांनी अद्वैत साधलेलं आहे भगवंताशी. म्हणजे की पृथ्वीची क्षमाशीलता त्यांनी घेतलेली आहे, चंद्र सूर्याचं तेज त्यांनी घेतलेले आहे, आकाशाची निर्लेपता त्यांनी घेतलेली आहे. अशा प्रकारे तो भगवंतामध्ये सगळ्या गुणांनी, सर्व गुण संपन्न जसा भगवंत आहे तसा तो स्वतः सुद्धा झालेला आहे आणि अशा प्रकारे तो भगवंताशी एकरूप झालेला आहे. बघूया पुढचा श्लोक काय म्हणतात. बहुनाय जन्मनामन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः अनेक जन्म घेऊनी पावला शरणागती विश्व देखे वासुदेव संततो बहुदुर्लभ. आपल्याला मागे पण सांगितलं भगवंताने की अनेक जन्म संसिद्ध ततो याती परांगते. म्हणजे जो असा जन्मजन्मांतरी
भगवंताची आराधना करतो आणि मग मात्र त्याला शेवटचा जन्म जो मिळतो तो असा मिळतो की त्या भगवंताची अत्यंत चांगली अशी ब्रह्मपदाची पदवी तो मिळवतो आणि ती अत्यंत उत्तम गती त्याला साध्य होते. तर मग भगवंतांनी काय सांगितलं की अनेक जन्म घेऊनही म्हणजे तो प्रत्येक जन्मामध्ये काहीतरी पुण्य संचय करत राहतो. प्रत्येक जन्मामध्ये त्याचं पूर्व सुकृत जे आहे ते त्याच्या पाठीशी असतं आणि प्रत्येक जन्मामध्ये त्याची वाढती गती असते. म्हणजे तो ऊर्ध्वगतीकडेच जातो. तो कधीही अधोगतीला जात नाही आणि प्रत्येक जन्मामध्ये इतकी चांगली सत्कर्म करत राहतो आणि त्या पुण्याईचा साठा करत राहतो की नंतर मग अशा जन्मांनंतर त्याला जो शेवटचा जन्म लाभतो तो त्या भगवंताशी त्याचं मिलन करून देणारा असतो आणि त्याला मोक्ष साधून देणारा असतो. म्हणून मग त्या जन्मामध्ये तो अत्यंत चांगल्या प्रकारे भगवंताशी एकरूप होतो आणि तो काय पाहतो की वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळीकडे वासुदेवच भरलेला आहे. सगळ्या सृष्टीच्या प्रत्येक अंशामध्ये भगवंताचंच अस्तित्व आहे आणि त्याच्याशिवाय इथे काहीच नाही दुसरं असं समजून तो त्या सृष्टीतल्या प्राणीमात्रांशी भूतमात्रांशी वागत असतो आणि त्याच्यामुळे त्याचं ते एकरूपपण त्या भगवंताशी अत्यंत स्थिर राहतं आणि तसाच तो राहतो. परंतु असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंतांनी म्हटलंय की जसं समजा सगळे संत महात्मे किंवा ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ यांची उदाहरणं आपण घेतली तर ते असे महात्मे आहेत की जे भगवंताशी अत्यंत चांगल्या प्रकारे एकरूप झालेले आहेत आणि त्यांना ती दुर्लभ जन्मगती मिळालेली आहे आणि भगवंताशीच मिलन झालेले आणि मोक्ष पावलेले असे आहेत. बघूया पुढच्या श्लोकात काय म्हणतात. कामैस्तैस्तैर्हृत ज्ञाना प्रपद्यन्ते देवताः तन्तन्नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया भ्रमले कामनाग्रस्त धुंडिती अन्य दैवते स्वभाववश होऊनी तो नियम पाळिती. म्हणजे काय. कामैस्तैस्तैर्हृत ज्ञाना म्हणजे कामनेनी वासनेनी भोगाच्या इच्छेनी त्यांचं जे ज्ञान हिरावून गेलेलं आहे त्यामुळे ते काय करतात. प्रपद्यन्ते अन्य देवता म्हणजे वेगवेगळ्या देवतांची भक्ती करतात. कुठेच एके ठिकाणी त्यांची बुद्धी स्थिर होत नाही. धरसोड वृत्ती असते आणि मग म्हणजे बुद्धीसाठी गणपतीला पूजणं किंवा शारदेला त्या ज्ञानासाठी पूजणं किंवा लक्ष्मीला त्या धनासाठी पूजणं असं वेगवेगळ्या देवतांची ते पूजा करत राहतात आणि त्यांच्या स्वभावानुसार तंतन नियम आस्थाय प्रकृत्या नियता स्वया म्हणजे त्यांच्या प्रकृतीला वश होऊन त्यांच्या स्वभावाला वश होऊन ते त्या प्रकारे त्या देवतेची आराधना करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ते जरी असे असले तरी सुद्धा भगवंत काय करतात त्यांच्यासाठी म्हणजे वेगवेगळ्या देवतांची पूजा करणं किंवा त्यांना भावभक्तीने भजणं हे काही चूक नाहीये. परंतु त्या सगळ्यांमध्ये भगवंताचंच अस्तित्व आहे आणि त्या सगळ्यांच्या श्रद्धेचं फळ त्यांच्या सगळ्या पूजनाचं फळ हे एक भगवंतच देणार आहे हे त्यांना कळत नाही. म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारांनी वेगवेगळ्या देवतांना पूजण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांच्या बाबतीत काय होतं भगवंत सांगतायत. यो यो यान्तनुं भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् श्रद्धेने जासरूपास जे भजू इच्छिती जसे त्यांची तीची तशी श्रद्धा स्थिर मी करीतो स्वये. म्हणजे जसं ज्ञानी माणसाने काय करायला पाहिजे हे भगवंतांनी मागे सांगितलं की त्याने दुसऱ्यांच्या कर्मामध्ये त्यांना अश्रद्ध करू नये. तसं इथे भगवंत स्वतःची महती सांगतायत की भगवंत काय करतात अशा लोकांसाठी की हा या देवतेला पूजतो तो त्या देवतेला पूजतो म्हणून त्याचं महत्व कमी नाही. तो कशांनी तरी त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय हेच खूप आहे. हे जाणून भगवंत काय करतात की जे भक्त ज्या देवतांमध्ये त्यांची श्रद्धा ठेवतात श्रद्धार्चितुम अर्चते म्हणजे त्या भगवंताच्या मागे लागून त्या देवतांच्या मागे लागून ते त्या भावाने त्या वेगवेगळ्या देवतांना पूजतात. त्यांच्या बाबतीत भगवंत काय करतो तस्य चलाम श्रद्धां तामेव विदधाम्यहम् म्हणजे त्या देवतेमध्ये त्यांची ती श्रद्धा दृढ करण्याचा भगवंत प्रयत्न करतात. म्हणजे त्यांना अश्रद्ध करत नाहीत. कुठेही त्यांची श्रद्धा ही गौण आहे असं लेखत नाहीत. त्यांना तुच्छ लेखत नाहीत आणि ते काही असो ते काहीतरी साधना करतायत चांगल्या गोष्टीच्या प्राप्तींसाठी कल्याणकारक स्वतःचं जीवन सार्थक व्हावं म्हणून. तर मग त्यांची श्रद्धा ते त्या देवतांमध्ये दृढ करतात आणि त्यांना कधीही त्या श्रद्धेपासून विभक्त करत नाहीत. त्यांना अश्रद्ध करत नाहीत भगवंत. बघूया आजच्या विवेचनाचा शेवटचा श्लोक. सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान्
म्हणजे काय 22वा श्लोक आहे, त्या श्रद्धेच्या बळाने ते त्या स्वरूपास पूजिती, मग मागितले भोग पावती मी निर्मिले. म्हणजे त्या त्या देवतांमध्ये त्यांची श्रद्धा भगवंत दृढ करतात असं सांगितले, परंतु मग त्यांना काय मिळतं ते भगवंत सांगतायत की त्या त्या देवतेच्या भक्तीचं फळ त्यांना हे नक्की मिळतं, परंतु ते फळ भगवंतातर्फेच मिळतंय हे ते जाणत नाही. म्हणजे आकाशात पतितंतोये यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. म्हणजे तो एकच योगेश्वर आहे, सगळ्या देवदेवतांना निर्माण करणारा, सगळ्या देवदेवतांचा ईश्वर, देवदेवेश्वर, लोकलोकेश्वर असा तो आहे. आणि म्हणून कुठल्याही वेगवेगळ्या देवतांना पूजण्याची गरज नाही. हे जरी त्याला माहीत नसलं तरी सुद्धा त्याची श्रद्धा त्या त्या ठिकाणी दृढ करून भगवंत त्याला त्या त्या देवतांचं फळ स्वतः मार्फतच देतात. म्हणजे सगळी फळं भगवंताकडूनच मिळतात कुठल्याही देवतेला पूजा, परंतु तो एकच ब्रह्मस्वरूप आहे आणि तो एकच ईश्वर आहे की जो आपल्याला या सगळ्या संकटांमधून आणि भवसागरामधून तारून देणार आहे असं त्यांनी समजावं म्हणून भगवंत त्यासाठी प्रयत्न करत राहतात. आणि प्रत्येक भक्ताला कुठेही अश्रद्ध न करता त्याच्यासाठी ते कल्याणकारी मार्गच त्याला दाखवत राहतात. आज झालेली सेवा येथे कृष्णार्पण करते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.